वाटतंय आंब्याच्या झाडाखाली? एकदम भारी वाटतं. आमची पूजा आता कैऱ्या तोडल, पनीर करल, पनीरची भाजी, पनीरची भाजी, कैऱ्याचं पण अशी पूजा करणार आहे का? चला आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या सासूबाईंच्या घरी जेवायला. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर आज सकाळी सकाळी चाललो होतो आम्ही मावशीच्या घरी, म्हणजे मिस्टरांच्या मावशींच्या घरी. आज तुमच्या लोंड्यांचं पण आमचंच आहे का फक्त? हा चला चला वेलकम करायला काका आले आज. घर भारी झालं मस्त आहे. इथं पाणी पण मस्त गार होत असेल ना, हिरवगार. हे बघा आंब्याचं झाड मस्त असं. मला हा एरिया खूप आवडतो. जाऊ दे आई, ऐक ना आई, कसं वाटतंय आंब्याच्या झाडाखाली? एकदम भारी वाटतं. आमची पूजा आता कैऱ्या तोडल, पनीर करल, पनीरची भाजी, पनीरची भाजी, कैऱ्याचं पण अशी पूजा करणार आहे. काजूची भाजी, नवीन नवीन नाही बंटी मावशी का आल्या आहे. बंटी मावशीकडे आलाय आणि बंटी मावशी लाडूला घेऊन कुठे चालल्या? कैरी तोडताय का? अरे बापरे, काय चाललंय? पिलू तुला पाहिजे कैरी? घे. हे बाई छोटी छोटी कैरी घे, तुला धर. हो तोलायची नाही. आंबा झाला का खाऊ आपण? खायला तुला आंबा खाऊ, गोड गोड आंबा खाऊ. आंबत आंबत कैरी नको. भरपूर होते अशा मोठ्या असल्या ना, मग ते आपण लोणचं वगैरे करू शकतो त्याचं. आता आम्हाला ना नाश्ता करायचा आहे, तर मामांनी ना पाववडे आणि वडेपाव आणलेले. आम्ही म्हणजे ऑन द वे येता येताच आहे ना, आमच्या इकडचा फेमस पाववडा आहे तो घेऊन आलो. सगळ्यांना खूप भुका लागले होते आणि जवळपास सकाळचे 11:30 वाजलेले आणि आम्हाला इथे झाडाखाली स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाला झालाय उशीर, त्यामुळे आधी आम्ही नाश्ता करणार आहे, मग आम्ही स्वयंपाक करणार. बघा मामींनी सुरुवात पण केली. गायत्रीला सांग ये गल्ला दोन. आई तुम्ही बसा आधी. ते माझं पिल्लू काय खाणार आहे? पाववडा खाणार आहे का वडापाव खाणार आहे? कैरी खाणार आहे तो. काय खातो? तो फक्त माझं दूध घेतो. अमृत 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 पितो तो. चला आंघोळ घालायची त्याला. आमच्याकडचं लाईट गेले आज लाईट गेली. आज शनिवारी आमच्याकडे लाईट नसते. आंघोळ केली आज. लई छान म्हणून आम्हाला लाडू लई आवडतात. लाडू खूप आवडतात. लाडू खूप आवडतात. तर मावशींच्या घरी गेल्यानंतर पहिले तर आम्ही नाश्ता केला, म्हणजे जायला थोडा उशीर झाला होता आणि स्वयंपाकही लगेच झाला नसता. त्यामुळे मग आधी आम्ही वडापावचा छान नाश्ता केला. आणि सकाळी सुवर्णताईने म्हणजे पूजाच्या मम्मीने सकाळी छान अशी छोल्यांची भाजी पाठवलेली होती आम्हाला, तर तीही आम्ही सोबत घेऊन आलेलो होतो इकडे. आता आम्ही इथे मस्त ना झाडाखाली बसलोय आणि चाललो होतो की आतमध्ये गॅसवर करायचं, पण मग आम्ही गॅस आणि शेगडी डायरेक्टली इथे बाहेर घेऊन आलेलो आहे. आणि हा पीठ पण मळायला आणले. हो पीठ पण आणलेलं आहे मामींनी. आणि ना चुलीवर करायचं होतं, पण मग खूपच पाऊस झालाय, गारा पडलाय, त्याच्यामुळे लाकडं सगळे ओले, लाकडं ओले झाले, त्यामुळे काय म्हणता चुलीचा आनंद गॅस, हा चुलीचा फील घेण्यासाठी गॅस बाहेर आणलाय. कारण चुलीवरच करायचं होतं, पण लाकडं ओले झाले ना, त्यामुळे आता गॅसवर. ठीक आहे, पण गॅसही असेल ना पण मग भारी वाटते, कारण झाडाखाली ना एकदम असं हिरवगार वातावरण आहे. ते सगळं आम्ही बाहेर घेऊन आलोय, बघू शकता. आलं, खोबरं, कोथिंबीर, यामध्ये टोमॅटो आहे,
त्यानंतर इकडे गव्हाचं पीठ पोळ्या करण्यासाठी कांदा आणि लसूण असं सगळं काही घेऊन आलोय आम्ही. तर चला आता तयारी करायची आहे. आणि संध्याकाळी कार्यक्रम पण आहे. हां, गौरव भाऊचं जागरण आहे, तर तिकडे पण जायचं आहे. पण आता इथे स्वयंपाकन वगैरे करता करता काही नाही, 2-1 तासात होऊन जाईल सगळं. मग तिकडे जाऊ आम्ही पण. चला बघत राहा व्हिडिओ. काय काम करणार आहे बाबा तू? भाजी टाकणार आहे का पोळ्या करणार आहे? सांग पटकन. तुला तर खायचं पण नाहीये. काय नुसतं हिंडायचंय आम्हाला, नुसतं. तर मावशींच्या इथे छान असं वातावरण होतं. तर आम्हाला आज इकडे जेवायला होतं आणि छान अशी पनीर भाजी करणार होतो आम्ही. आणि खरं तर आम्हाला चुलीवरच स्वयंपाक करायचा होता बाहेर, पण 2-3 दिवसापासून पाऊस झाला होता आणि गाराही पडल्या होत्या, त्यामुळं मग लाकडं पण ओले झालेले होते. तर आम्ही चुलीचा फील घेण्यासाठी म्हणजे गॅस बाहेर आणला. तर गॅसवरच करणार होतो, पण बाहेर वातावरण खूप छान होतं आणि मावशींच्या घरापुढे छान असं आंब्याचं झाड आहे, त्याला खूप साऱ्या कैऱ्या पण आलेल्या होत्या. तर खूप भारी वाटत होतं म्हणजे वातावरण, आणि म्हणजे सावली पण होती, त्यामुळं मग आम्ही मस्त स्वयंपाक केला. तर इकडे पूजा पीठ मळत होती आणि मी बाकीची भाजीची सर्व तयारी केलेली होती. कांदा वगैरे भाजून घेतला आणि टोमॅटोही भाजून घेतला आणि आम्ही इकडे स्वयंपाक करत होतो. आणि लाडूचे काका म्हणजे ऋषीभाऊ, तर ते लाडूला मस्त फिरवत होते. त्यालाही तिथं छान वाटलं, म्हणजे वातावरण खूप छान होतं तिथलं. तर इकडे मी कोथिंबीर, कांदा, लसूण सर्व भाजून घेतलं, कढीपत्ता. तुम्ही काय स्पेशल करणार आहे मामी? नाही मामी स्पेशल मुगाच्या डाळीचे वडे करणार आहे मामी. वडे कोणी नाही सांगितले. तर बाहेर आम्ही पनीरची भाजी आणि पोळ्या करणार होतो. तर मामी ना मध्ये वरण लावत होत्या, त्यांनी भातही टाकला आणि छान असे मुगाच्या डाळीचे आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे करणार होत्या त्या. तर भाजीची तयारी सर्व झाली, मसाला वाटून झाला आणि इकडे मामी पहिले पोळ्या करत होत्या. तर पूजा त्यांना बोलली की मी करते, त्यामुळं मग पूजाने पोळ्या करायला घेतल्या आणि मामी दुसरं काम करत होता. आणि आजी आमच्या हाताखाली बारीक सारीक वस्तू निवडून देत होती आम्हाला. आजींचीही भरपूर मदत झाली. तर सर्वांनी मिळून सर्व काम पटापट झालं आमचं. तर बाहेरचं वातावरण खूप भारी होतं, त्यामुळं मग स्वयंपाकालाही काहीच वाटलं नाही. आणि असं पहिल्यांदा आम्ही असं बाहेर स्वयंपाक केला होता एवढ्या दिवसात, कारण आमच्या घरी असं म्हणजे बाहेर एवढं स्पेस नाही आहे, त्यामुळं मावशींच्या इथे खूप छान वाटलं स्वयंपाकाला. आणि पनीर वगैरे आणलेलं होतं. तर पनीरची भाजी करण्याआधी मी सर्व पनीर तळून घेतलं, कारण आणि त्याच कढईत मग भाजीला फोडणी दिली. तर फोडणीसाठी ते खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची आधी दळून घेतलेली होती. त्यानंतर मग वाटलेला जो मसाला होता कांदा आणि टोमॅटो घालून, तर तोही त्यात टाकला आणि तो काढून घेतल्यानंतर मसाल्यांची वेगळी फोडणी दिली आणि मग तो परतवलेला मसाला मी त्या भाजीत टाकला. तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीला खूप छान टेस्ट आलेली होती आणि ना कलरही खूप छान होता. तर मस्त टेस्ट लागली आणि वरणही झालं होतं. तर सर्व झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मामी एकीकडे मस्त गरम गरम वडे बनवत होत्या, म्हणजे भजे करत होत्या डाळीचे. तर खूप छान लागले. जेवण झालं आणि त्यानंतर मग मी घरी आली. हाय, तर आत्ताच आली आहे मावशी त्यांच्या इथून. तुम्ही बघितलं तिकडं आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि आता म्हणजे गुड्डू घ्यायला आला होता. तर मला मामाच्या इथे जायचं आहे, आज गौरव भाऊचं जागरण गोंधळ आहे, तर तिथंच जायचं आहे. मी पटकन आली, घरातला म्हणजे माझं आवरलं आणि आता निघाली आहे. तर पुढचा कार्यक्रम पण खूप छान असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. पूजा पण येणार आहे थोड्या वेळात, तिला बाळाला आंघोळ वगैरे घालायची, तर बाळाला आंघोळ घालेल आणि मग ती येईल. तर चला आता मी निघते, गुड्डू भाऊ खाली बसला आहे, तर चला. तर मावशींच्या इथे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग गुड्डू म्हणजे माझा भाऊ मला घ्यायला आलेला होता. तर मग मी घरी आली, परत चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर आता मी मामाच्या घरी निघाली होती, कारण आज गौरव भाऊचं जागरण आहे. तुम्हाला सर्वांना माहिती की गौरव भाऊचं लग्न खूप जवळ आलं आहे, म्हणजे 14 मेला गौरव भाऊचं लग्न आहे. त्याआधी आमच्या इथे जागरण गोंधळ करावा लागतो. तर हीच सर्व त्याचीच तयारी चालू होती. तर वरती खूप छान असं सुहासिनींसाठी भोजनासाठी खूप छान डेकोरेशन पण केलेलं होतं मामीन त्यांनी. आणि स्वयंपाक तर खूप लवकर झालेला होता त्यांचा, त्यामुळे सर्वच जण निवांत बसलेले होते. मावशीला घरी लय पसारा कलर लय छान आहे साडीचा. मामीला पण अगं मामीकडे
तिच्याकडे असा कलर नाही ना, मामाला म्हटलं असा कलर आहे तिच्याकडं. पण छान आहे ग, धूपचाव कलर आहे थोडासा. मस्त आहे. अगं आपण कटरी आपण घेतलं ना त्याच साड्या आहेत त्या. हा, मस्त आहे. असलं भारी वाटतं. मी पण घेतली यातली हिरवी. सगळ्या हेच तिने पण घेतली. वाल्यानी घेतली त्यातली हिरवी. छान ही मम्मी तुला गौरवचं वैदिकला पण कामात येईल तुला. फंक्शनला असं. छान आहेत कलर. मी पण घेतली नाही यातली हिरवा कलर. पाहिलं ना व्हिडिओ मध्ये, छान दिसत मला ना. कलर छान आहे हा. सुलतान मिर्झाने दिसत होते तिथं कोणता बाई वाड्यावर या. अरुण गवळी. ए चैन कुठे गेली भाऊ तुझी? अरे घाल. म्हटलं रात्रीचं जागरण दिली मारून दिली. कोण मारणार आहे? जेमतेमचे सोडले आम्ही सोनं. घरी सर्वच जण आलेले होते आणि मग पूजाच्या मम्मीने माझ्या मम्मीला साडी घेतली, तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही निघालो होतो देवदर्शनासाठी, म्हणजे जागरण गोंधळाला देवांना नैवेद्य दाखवावा लागतो आधी. तर आम्ही चाललो होतो मळ्यामध्ये, म्हणजे गौरव भाऊन त्यांच्या मळ्यात. तर तिथे ना देवीचं मंदिर आहे, तर त्या देवीला नैवेद्य ठेवायचा होता. या आधी पण आम्ही रोशनी दिदीच्या लग्नाच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस जागरण होतं तर त्यावेळेस पण या मंदिरात नैवेद्य ठेवायला आलेलो होतो. तर मामीने छान असं देवीला ना म्हणजे साडी शिवून घेतलेली होती. तर आधीची जी साडी होती तर ती रोशनी दिदी काढत होती आणि नवीन साडी घातली आम्ही देवीला. तर देवीच्या मंदिरात, देवीचं मंदिर मामांच्या मळ्याच्या अगदी म्हणजे आपण म्हणतो ना बांधावरच आहे. तर त्यामुळं प्रत्येक कार्यक्रम असल्यावर मळ्यात ह्या देवीला आम्ही नैवेद्य दाखवायला येत असतो. आणि छान अशी मामीने, तुम्ही बघताय की साडी शिवून घेतलेली होती. मी आणि रोशनी दिदीने ती साडी देवीला घातली आणि त्यानंतर मग देवीचं ओटी भरणही केलं. तर मळ्यातील देवीला आम्ही नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं माळावरच्या देवीला. तर माळावरची देवी लोणारवाडीकडे जाताना आहे, तर तिथेही देवीला साडी वगैरे घेतलेली होती आणि रोशनी दीदीने तिथेही ओटी भरली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. बघू इकडे गौरी, इकडे पाय. तर घरी आल्यानंतर गौरव भाऊने ड्रेस चेंज केला आणि त्याला मी धोतर घालून दिलं आणि बघताय त्याचा लुक एकदम वेगळा होता, मस्त केलेला होता धनगर लोकांसारखा. तर त्याला काहीतरी नवीन करायचं होतं जागरणाला आणि आपलं लाडू पण आलेलं होतं इकडे. तर लाडू आल्यावर सर्वच जण त्याला घ्यायला म्हणजे घेत होते आणि सर्व लहान मुलं त्याच्या आजूबाजूला होते. तर इकडे जागरण गोंधळाची सर्व तयारी झालेली होती. तर आता सर्वजण निघालेले होते नारायण बाबांच्या मंदिरात. तर म्हणजे आमच्या मामा ते जिथे राहतात तर त्या एरियात जेवढ्यांचे पण जागरण गोंधळ असतात तर ते सर्वजण नारायण बाबांच्या मंदिरात जातात. कारण नारायण बाबा असं म्हणायचे की ते खंडेरावाचा अवतार होते आणि तिथे खंडेरावांचं म्हणजे छोटंसं मंदिर पण आहे. त्यामुळं मग सर्वच जागरण गोंधळ ज्यांना पण करायचं असतो तर ते सर्वात आधी तिथे जातात पूजा वगैरे करण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर आरती झाली, सर्वांनी आरती घेतली आणि अगदी मंदिराच्या समोरच, म्हणजे मंदिर समोर होतं त्याच्यासमोरच 5 पावली करून म्हणजे जेजुरीच्या दिशेने देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वात आधी तर तिथे शेणाने सारवलं जातं आणि मग त्यावर देव ठेवले जातात. तर इकडे बघा आपले नवरी नवरदेव दोघंही मस्त उभे होते तिथे आणि इकडे जे जागरण गोंधळी, म्हणजे जे जागरण गोंधळ करणारे असतात तर ते तिथे सर्व तयारी करतात आणि इकडे देवही मांडलेले होते, तुम्ही बघू शकता. तर इथे देवांना नैवेद्य वगैरे दाखवला, मामांनी पूजा केली, त्यानंतर रोशनी दिदी आणि भरपूर म्हणजे सगळेच जणांनी तिथे पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर गौरव भाऊने आपल्या नवरीला उचलून, आपण म्हणतो ना जेजुरीला गेल्यानंतर उचलून घ्यावं लागतं, तर तसंच देवांना 5 फेऱ्या मारल्या त्याच्या म्हणजे नवरीला उचलून. आणि काही ताई म्हणतील की आमच्यामध्ये ना जागरण गोंधळाला नवरी येत नाही, पण आमच्यात असं काही नाही आहे, आमच्यामध्ये जागरण गोंधळाला पण नवरी येत असते. तर तिथलं नैवेद्य वगैरे दाखवला आणि पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर देव वगैरे नाचवले आणि देव नाचवून झाल्यानंतर घरात मामींनी सुहासिनी जेवू घातल्या. एकीकडे सुहासिनींचं जेवण चालू होतं आणि खाली सर्व जेवढे पण लोक आलेले होते जागरण गोंधळासाठी तर त्यांचंही जेवण खाली चालू होतं.
तर जागरण गोंधळ तर खूप छान झाला आणि सकाळी 5 वाजता लंगर तोडायचा असतो तर त्याचीच तयारी. तर मधलं मला इतकं काही शूट घेता आलं नाही कारण मी जरा वेळ झोपली होती आणि पुन्हा 5 वाजता उठून आम्ही सर्वजण खाली आलो. तर तुम्ही बघताय की पहाटेचे 5 वाजले होते आणि आम्ही सर्वजण खाली आलो होतो. पहाटे 5 वाजता सर्वात आधी तर हळद दळली जाते आणि देवांचं लग्न लावलं जातं. तर असं म्हणतात की लग्न म्हणजे घरात कोणतंही शुभ कार्य असेल म्हणजे लग्न कार्य असेल तर सर्वात आधी देवाचं लग्न लावायचं आपल्या दारापुढे आणि मग आपलं लग्न. तर इथे ना सकाळी 5 वाजता आधी देवाचं लग्न लागलं आणि आता लंगर तोडायचा होता. तर तुम्ही ते बघताय की मामींनी ना तिथे शेणाने सारवलं आणि तिथे लंगर लावण्यासाठी एक खिळा ठोकला आणि तिथे ना जी उभी साखळी दिसते तर त्याला लंगर म्हणतात. तर गौरव भाऊ आता तो तोडणार होता. तर तुम्ही पुढे बघत राहा की लंगर कसा तोडला जातो तर तुम्हालाही समजेल. तर तुम्ही बघितलं की गौरव भाऊ म्हणजे लंगर तोडताना साखळी तोंडात घ्यावी लागते ती आणि त्यानंतर मग तिला जोरात ओढावं लागतं आणि साखळी तुटल्यानंतरच लंगर तुटला असं म्हणतात. आणि लंगर तुटल्यानंतर सर्वच जण नवरदेवाच्या अंगावर शाल टोपी टाकतात आणि तुम्ही बघता आता उजाडायलाही लागलं होतं. त्यानंतर मग मीही घरी आली सकाळी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.